ठरलं तर मग मालिकेच्या 4 नोव्हेंबरच्या भागात ॲडव्होकेट सानेंची भेट घेतल्यानंतर त्यांनी केस नाकारली असल्याने तिथे सायली खूप साऱ्या वकिलांची भेट घेते आणि त्यांच्याकडे हात जोडून मधुभाऊंची केस घेण्यासाठी विनंती करत असते, त्यांच्या हातापाया पडत असते. परंतु तिथे तिच्या विनंतीला कोणीही मान दिलेला नसतो, कारण सक्सेसफुल लॉयर अर्जुन सुभेदारच्या हाती ती केस असते. त्याने अर्धी लढाई जिंकलेली असते आणि तरी देखील सायली बाकीच्या वकिलांकडे जाऊन ती केस घेण्यासाठी विनंती करत असते, कारण तिचा स्वतःचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो आणि स्वतःच खूप वैतागून गेलेली असते, त्रासलेली असते. जात असता विचार करते की माझी केस घ्यायला एकही लॉयर तयार नाही आहे, परंतु मी त्या वकिलांना कसं सांगू की अर्जुन सर मुद्दाम ही केस लांबवत आहेत. तर इकडे प्रियाने साने वकिलांची भेट घेतलेली असते आणि ती त्यांच्याकडे अर्जुन सायलीचे डिवोर्स पेपर्स तेही आजच्या आज तयार करून मागत असते. साने वकील तिला सांगतात की मी आजपर्यंत खूप सारे विचित्र क्लायंट बघितले आहेत, परंतु तुम्ही जगावेगळ्याच क्लायंट निघालात. अहो, डिवोर्सची एक खूप मोठी प्रोसिजर असते आणि तुम्हाला तर आजच्या आजच डिवोर्स पेपर्स हवे आहेत. तेव्हा तिथे प्रिया म्हणते की हो, या जगावेगळ्या क्लायंटसाठी एक जगावेगळं काम करा तुम्ही आज. ॲडव्होकेट साने तिथे प्रियाला विचारतात की मला ना तुमच्या मिस्टरांशी बोलावं लागेल, नाही म्हणजे डिवोर्सची खूप मोठी प्रोसिजर असते, ती आपल्याला कंप्लीट करावी लागेल. हे बघा, तुम्ही मला त्यांच्या सगळ्या काही डिटेल्स द्या, त्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला डिवोर्स पेपर्स मिळतील हाती. तेव्हा तिथे प्रिया खुलासा करते की मी कधी म्हटलं की मला डिवोर्स हवा आहे, मला डिवोर्स पेपर्स हवे आहेत, परंतु ते अर्जुन सुभेदार यांच्या नावाने आणि तेही सायली अर्जुन सुभेदार यांच्यातर्फे. साने वकिलांच्या पायाखालची जमीन हादरते. ते विचारतात की अहो, आत्ता सायली अर्जुन सुभेदार मला भेटून गेल्यात, त्या मला भेटून गेले आहेत आणि आता तुम्ही त्यांच्या डिवोर्सबद्दल बोलताय, काय चाललंय नक्की. तेव्हा तिथे आता प्रिया त्यांना ठणकावून विचारते की मला सांगा की डिवोर्सची नोटीस तुम्ही पाठवू शकता की नाही, हे सगळं काही कायद्यात बसू शकतं की नाही. तेव्हा तिथे ॲडव्होकेट साने म्हणतात की हो, तसं करू शकतो आपण. तेव्हा प्रिया म्हणते की झालं तर मग आजच्या आज आणि आत्ताच्या आत्ता त्या कामाला सुरुवात करा. तेव्हा साने वकील प्रियाला खडसावून जाब विचारतात की कोण आहात तुम्ही आणि माझ्यावरती का दादागिरी करताय. हे बघा, परस्पर निर्णय घेऊन मी अर्जुन सुभेदारांसाठी ती डिवोर्सची नोटीस नाही पाठवू शकत. साने वकिलांनी प्रियाचं काम करायला साफ नकार दिलेला असतो आणि प्रिया तिथे आता पैशांचा खेळ मांडते. तर प्रिया तिथे साने वकिलांना विचारते की हे तुमचं पर्सनल कार्ड आहे, म्हणजे हा पर्सनल नंबर असणार आहे बरोबर. तेव्हा तिथे प्रिया त्यांच्या नंबरवरती त्यांच्या बँक अकाउंटला 50,000 रुपये ट्रान्सफर करते आणि साने वकिलांना सांगते की एक कागद करायचे तुम्हाला 1,00,000 रुपये मिळतील, हे ॲडव्हान्स आहे, तुम्ही काम पूर्ण केल्यानंतर उरलेले 50,000 तुम्हाला मी देईन. तेव्हा तिथे साने वकील घाबरलेले असतात. तर साने वकील तिथे म्हणतात की अहो, परंतु ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार माझ्यावरती केससुद्धा करू शकतात. अहो, माझी प्रॅक्टिस देखील ते बंद करू शकतात. त्यांना न विचारता मी असं काहीतरी करू शकत नाही, यामध्ये मी अडकेन. आणि डिवोर्सची नोटीस तसंही पाठवायची म्हटलं तर माझ्या ॲड्रेसवरून पाठवावी लागेल, म्हणजे या सगळ्यामध्ये मी अडकेन. मी तुम्हाला सांगतो की हे काम होणं शक्य नाही आहे, जा तुम्ही इथून. तर तिथे आता प्रिया चिडते आणि ॲडव्होकेट सानेना म्हणते की किती विचार करताय हो तुम्ही, काही फरक पडणार नाही आहे, तो अर्जुन काही तुमच्यावरती केस वगैरे टाकणार नाही आहे. हे बघा, सायली सुभेदारांना डिवोर्स हवा आहे, म्हणूनच मला माझ्या वडिलांनी रविराज किल्लेदारांनी इथे पाठवलं आहे. रविराज किल्लेदाराचं नाव ऐकताच तिथे ॲडव्होकेट साने हादरून गेलेले असतात. ते विचारतात की म्हणजे रविराज किल्लेदार. तर तिथे प्रिया खुलासा करते की ते माझे बाबा आहेत आणि त्यांनीच ही कामाची जबाबदारी माझ्यावरती सोपवली आहे. आता अर्जुन सुभेदार तुमच्यावरती चिडले, परंतु त्यापेक्षा रविराजच्या किल्लेदार जर तुमच्यावरती चिडले तर ते किती महागात पडेल तुम्हाला. प्रिया सानेना घाबरवत असते, आपलं काम करण्यासाठी भाग पाडत असते. साने रविराज किल्लेदारांचं नाव ऐकता क्षणी ते काम करायला तयार होतात. तर साने प्रियाला सांगतात की ठीक आहे मॅडम, तुमच्या सांगण्यावरून ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांना सायली सुभेदारांकडून डिवोर्सची नोटीस जाईल, परंतु त्यासाठी सायली सुभेदारांची सही मला लागेल. तेव्हा प्रिया तिथे सांगते की मिळेल. प्रियाने सांगितल्यानुसार ॲडव्होकेट सानेंनी ती नोटीस बनवायला घेतलेली असते. प्रिया तिथे विचार करते की सायली, तुला या लग्नातून मी मुक्त करते आहे
आता शांतपणे हे सगळं करून मी माझ्या अर्जुनला परत मिळवणार. इकडे सायली ज्यावेळी घरी आलेली असते तर ती खूप जास्त थकलेली असते. तेव्हा कल्पना विमल पटकन येतात आणि सायलीला विचारतात की अगं सायली, कुठे गेली होतीस तू? खूप जास्त थकल्यासारखी वाटते आहेस. त्यानंतर कल्पना सायलीला चेअरवरती बसवते आणि तिला तिथे आता पाणी देखील प्यायला देते. विमल सांगते की सायली ताई, तुम्ही पाणी प्या, मी लिंबू सरबत बनवते. तर अस्मिता तिथे सायलीला टोमणे मारते की घरातले सर्वच जण तुझी काळजी करतात आणि तू बाहेर भटकतेस, खूप जास्त शेफारली आहेस तू. तेव्हा तिथे कल्पना अस्मिताला तोंड बंद ठेवायला सांगते. अस्मिता उलट कल्पनाला म्हणते की मम्मा, अगं हिच्यामुळे तुला आणि पूर्णाजीला त्रास होतो म्हणूनच तर बोलते आहे ना मी, मला काय, असं म्हणत ती गप्प होते. तर कल्पना त्यानंतर सायलीला पाणी प्यायला सांगते. सायली स्वतःच खूप मोठा गैरसमज करून घेत स्वतःला त्रास करून घेत असते. विमल तिथे आता सायलीला म्हणते की सायली ताई, तुम्ही बसा, तुमच्यासाठी मी खाण्यासाठी उपमा बनवते. तर सायली तिथे कल्पनाला म्हणते की नाही आई, मला ना खूप जास्त दमल्यासारखं होतं आहे, मी माझ्या खोलीत जाऊन आराम करते. तेव्हा कल्पना म्हणते की बरं ठीक आहे, विमल उपमा बनवेल, मी त्यानंतर तुला खालती बोलवेनच, जाऊन तोपर्यंत आराम कर. सायली उठून तिच्या खोलीत जाते. कल्पना विमलला सायलीची खूप जास्त काळजी वाटत असते. तर तिकडे साने वकिलांनी डिवोर्सची नोटीस व पेपर्स दोन्ही तयार केलेले असतात. तर ते प्रियाला म्हणतात की आता फक्त सायली सुभेदार यांची सही याच्यावरती हवी आहे. प्रिया त्यांच्या हातून ते पेपर्स घेते आणि ते चेक करते. तेव्हा तिथे आता प्रिया सायलीसोबत आश्रमातच लहानाची मोठी झाली असल्याने सायली कशी सही करते हे प्रियाला चांगलंच माहिती असतं आणि म्हणूनच प्रिया त्या पेपर्सवरती सायलीसारखी हुबेहूब स्वतःच सही करायला लागते. तर इकडे सायली ज्यावेळी तिच्या खोलीत आलेली असते तेव्हा खूप जास्त रडत असते. पूर्णपणे हतबल झालेली असते, तुटून गेलेली असते. कारण एकही वकील मधुभाऊंची केस घ्यायला तयार नसतो आणि अर्जुनवरती तिचा विश्वासच राहिलेला नसतो. तिला सतत वाटत राहतं की अर्जुन हे सगळं मुद्दाम करतोय, तिला फसवतोय. त्यानंतर सायली स्वतःच उठते. ती तिची डायरी घेते आणि डायरीमध्ये सगळं काही मनातलं लिहायला लागते. ती म्हणते की मी आज जवळजवळ पनवेलमधल्या प्रत्येक वकिलाला भेटून आले आहे. कोणीही मधुभाऊंची केस घ्यायला तयार नाही आहे. त्या प्रत्येकाचं एकच म्हणणं आहे की ही हाताबाहेर गेलेली केस अर्जुन सुभेदारांसारख्या सक्षम वकिलांनी हाती घेतली आहे. परंतु अर्जुन सर माझी किती मोठी फसवणूक करतायत आणि त्या फसवणुकीला मी कशी सामोरे जाऊ, इतका कणखरपणा कुठून आणू मी, असं म्हणत सायली खूप जास्त रडत असते आणि ती तिथेच डायरी लिहायचं बंद करते. तिला सुचत नसतं की आता नक्की कोणता मार्ग तिची मदत करू शकतो. तिला खूप हरल्यासारखं झालेलं असतं. तर इकडे ऑफिसमध्ये अर्जुन सतत सायलीचाच विचार करत असतो आणि तो खूप जास्त टेन्शनमध्ये असतो. तर चैतन्य त्याला विचारतो की ॲडव्होकेट सांगवींना तू विचारलं आहेस का की तारीख कधीची हवी आहे? तेव्हा तिथे आता अर्जुनचं त्याच्याकडेच लक्ष नसतं. तर चैतन्य तिथे आता काहीतरी वाजवतो आणि अर्जुनला भानावरती घेऊन येतो. तो तिथे आता चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन, तू मला प्रश्न विचारतोय का मी प्रश्न विचारलेचं उत्तरं देतो आहेस? तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघ, मी काहीच काम नाही करणार आहे. चैतन्य तुझं तू बघ, तू विचार. तेव्हा तिथे आता चैतन्य त्याचा एका क्लायंटला फोन लावणार असतो, तेही अर्जुनच्या मोबाईलवरून. अर्जुनला तो म्हणतो की अरे अर्जुन, हा एक अननोन नंबर आहे, परंतु याच्यावरून इतके सारे मिस कॉल्स तुला कसे काय आले असतील? आणि चैतन्य ज्यावेळी तो नंबर चेक करतो त्यावेळी चैतन्य तिथे खुलासा करतो की अर्जुन, अरे हा तर ॲडव्होकेट सानेंचा नंबर आहे, त्यांनी एवढे फोन्स तुला का केले असावेत? तेव्हा अर्जुन म्हणतो की मला ही कळत नाही आहे, तू एक काम कर, तू त्यांना फोन लाव, मी बघतो. चैतन्यने ॲडव्होकेट सानेंना फोन तरी केलेला असतो, परंतु ते ज्यावेळी अर्जुनचा फोन त्यांना येतो तेव्हा ते स्वतःच खूप घाबरलेले असतात आणि ते त्यांच्या ऑफिसमधून पळ काढायला लागतात. तर इकडे प्रिया कारमध्ये बसून सायलीची सहीची प्रॅक्टिस करत असते. खूप वेळा प्रॅक्टिस केल्यानंतर प्रिया आता वैतागलेली असते. ती म्हणते की एवढ्या भल्या भल्या लोकांच्या सह्या आम्ही ॲक्युरेट केल्या आहेत, परंतु या सायलीची सही मला का जमत नाही आहे, कळतच नाही आहे. त्यानंतर प्रिया स्वतःच म्हणते की फोकस कर प्रिया. काही वेळानंतर प्रियाला सायलीची सही बरोबर जमते आणि प्रिया खूप खुश होते. त्यानंतर प्रिया ते डिवोर्स पेपर्स घेते आणि त्या डिवोर्स पेपरवरती सायलीच्या सह्या करते. प्रिया खूपच खुश असते. इतक्यातच प्रियाचं लक्ष ॲडव्होकेट सानेंकडे जातं. प्रिया विचार करते की हा साने निघालाय कुठे, घाबरलेलाही दिसतोय. प्रिया पटकन आता सानेंना आडवी येते आणि विचारते की काय साने, अहो कुठे पळताय? हे बघा, सायली सुभेदारांची सही देखील पेपरवरती झाली आहे
आता लवकरात लवकर ही नोटीस पाठवून द्या. सानेना मोठा धक्काच बसतो. एकतर त्याने चुकीचं काम केलेलं असतं पैशांसाठी आणि आता जर तो अडकला तर अर्जुन त्याला सोडणार नाही हे त्याला पक्क ठाऊक असतं. घाबरलेले ॲडव्होकेट साने तिथे प्रियाला म्हणतात की हे बघा, मी तुमचे पैसे परत करतो, परंतु मला हे काम करायला नाही जमणार आहे. तेव्हा तिथे आता प्रिया म्हणते की काय ॲडव्होकेट साने, अहो उगाच तुम्ही मला ब्लॅकमेल करायला का लावताय? माझ्या वडिलांचं नाव काय आहे माहिती आहे का? आता माझ्या बाबांशी पंगा घेऊन चालणार आहे का? तेव्हा तिथे सानेला घाम फुटलेला असतो आणि ते सतत ते घाम पुसत असतात. खूप घाबरूनही गेलेले असतात कारण अर्जुनचा त्यांना फोन गेलेला असतो. तर ॲडव्होकेट साने म्हणतात की मी ठीक आहे, तुमचं काम उद्या करतो. तेव्हा तिथे प्रिया म्हणते की काय साने, अहो आज हा शब्द मी कित्येक वेळा वापरला आहे, तरीही तुमच्या लक्षात येत नाही आहे का? शेवटी सानेंचा देखील नाईलाज होतो आणि साने तिथे प्रियाला म्हणतात की बरं ठीक आहे मॅडम, मी तुमचं काम करायला तयार होतो. तेव्हा प्रिया त्या डिवोर्स पेपरची सुरळी बनवते आणि सानेच्या खिशात टाकते आणि ती म्हणते की चला लागा कामाला मग. तर साने तिथे म्हणतात की ठीक आहे, मी माझा असिस्टंट पाठवतो. प्रिया विचारते की कधी? आज. तर प्रिया खुश होत म्हणते की आत्ता कसे लाईनीवर आलात, चला कामाला लागा. आणि इकडे कुठे जाताय? तेव्हा साने त्यांच्या ऑफिसमध्ये निघून जातात. प्रिया तिथे आता म्हणते की माझ्या दृष्टीने तर तुझा संसार केव्हाचाच संपला आहे, परंतु आता सायली, ज्यावेळी हे डिवोर्स पेपर्स तुझ्या घरात येतील ना, तेव्हा नक्कीच मोठं वादळ येईल. आणि प्रिया हसत असते, परंतु प्रिया जबरदस्त अडकू शकते याचा तिने विचारही केलेला नसतो. तर इकडे ऑफिसमध्ये चैतन्याला एक फोन आलेला असतो, अर्जुनला ॲडव्होकेट खांडेकरचा फोन आलेला असतो. चैतन्य तिथे अर्जुनला म्हणतो की हा ॲडव्होकेट खांडेकर तुला का फोन करतो आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो की एखादी केस आपल्याकडे जी येणार होती ती त्याच्याकडे गेली असावी, ऐकवण्यासाठी फोन करत असेल, दे मी बोलतो. फोन रिसीव केल्यानंतर तिथे आता अर्जुन म्हणतो की काही महत्त्वाचं असेल तर बोला. तर खांडेकर अर्जुनला चिडवतात, ते मुद्दाम त्याला डिवचत असतात. ते म्हणतात की अर्जुन सुभेदार, अहो मार्केटमध्ये एक खूप महत्त्वाची न्यूज पसरलेली आहे. तुमच्या मिसेस सायली सुभेदार या खूप साऱ्या वकिलांना जाऊन भेटतायत. माझी केस घेणार का असं विचारतायत. अर्जुनला मोठा धक्काच बसतो. अर्जुन विचारतो की काय, सायली वकिलांना जाऊन भेटते आहे? अर्जुन तरी देखील त्या बातमीवरती विश्वास ठेवत नाही. अर्जुन तिथे म्हणतो की तुम्ही पूर्ण शुद्धीत तर आहात ना, काय बोलताय? तेव्हा तिथे ॲडव्होकेट खांडेकर सांगतात की हवं असेल तर तुम्ही साने वकिलांना फोन करून बघा ना, तुमच्या मिसेस त्यांच्याकडे सुद्धा गेल्या होत्या. ॲडव्होकेट खांडेकर मुद्दाम अर्जुनला डिवचतात. ते म्हणतात की अर्जुन सुभेदार, अहो आजपर्यंत तुम्ही एकही केस हरलेले नाही आहेत. आजपर्यंत इतक्या केसेस तुम्ही जिंकल्या आणि आज तुमची बायकोचीच केस तुम्ही हरलात. तेव्हा अर्जुन चिडूनच फोन आदळतो. चैतन्यला मोठा धक्काच बसतो. चैतन्य विचारतो की अरे अर्जुन, नक्की काय झालंय सांग तरी. अर्जुन आता तसाच घरी निघतो. चैतन्य देखील त्याच्या पाठोपाठ जातो. तर इकडे ज्यावेळी सायली काही वकिलांचे फोन नंबर मिळवून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असते, त्याच वेळेस अर्जुन घरी आलेला असतो. अर्जुन त्याची बॅग चोराची फेकून देतो. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो की हे बघ अर्जुन, तू आधी शांत हो, आपण शांतपणे बोलूयात ना. परंतु अर्जुन खूपच भडकून गेलेला असतो. अर्जुन तिथे आता सायलीला जोरजोराच्या हाका मारत असतो. सायलीला देखील तितकाच मोठा धक्का बसतो. तर अर्जुन ज्यावेळी सायलीला मोठ्याने हाका मारत असतो, घरातले सर्वच जण घाबरत त्याच्याकडे पळत आलेले असतात. तर कल्पना तिथे विचारते की काय झालंय अर्जुन? तेव्हा अर्जुन कल्पनाला विचारतो की सायली कुठे आहे मम्मा? तर कल्पना सांगते की अरे तिच्या खोलीतच आहे. नाही म्हणजे ती बाहेर गेली होते ना, खूप जास्त दमली होती, घरी आल्यानंतर कदाचित झोपली असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की म्हणजे सायली आज बाहेर गेली होती तर मग ती घरात आहे तर खालती काय येत नाहीये? अर्जुन पुन्हा सायलीला सतत हाका मारत राहतो. सायली बाहेर येते आणि अर्जुन ज्यावेळी रागाने तिच्याकडे पाहत असतो तर सायली पटकन जिना उतरून खाली येते. प्रताप अर्जुनला समजावतो. तो सांगतो की हे बघ अर्जुन, असं सायलीवरती सर्वांच्या समोर आरडाओरडा करत जाऊ नकोस. तुमच्या दोघांमध्ये जर काही वाद असतील तर ते प्लीज आपापसात मिटवा. तर ज्यावेळी सायली जिना उतरून खाली येते, अर्जुन तिचा आता हात पकडून तिला खेचतो आणि सर्वांच्या समोरच तो तिला जाब विचारतो की सायली मला सांग की तू आज ॲडव्होकेट सानेंकडे गेली होतीस का? सायली धक्क्यानेच अर्जुनकडे पाहत असते. तर सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो की अर्जुन इतक्या दिवसांमध्ये पहिल्यांदा सायलीशी इतका तुटक वागत असतो, तिच्यावरती आरडाओरडा करत असतो. तर अस्मिता मात्र खूप खुश असते
अर्जुन पुन्हा पुन्हा सायलीला विचारतो की ॲडव्होकेट सानेंकडे तू गेली होतीस का? इतक्यातच तिथे ॲडव्होकेट सानेंचा असिस्टंट डिवोर्स पेपर्स घेऊन तिथे आलेला असतो. तो तिथे खुलासा करतो की ॲडव्होकेट सानेंकडून तुमच्यासाठी नोटीस आली आहे. चैतन्य पटकन पळत जातो आणि ती नोटीस घेऊन येतो. अर्जुनच्या हाती दिल्यानंतर अर्जुन आता ती नोटीस उघडून बघायला लागतो. सायली शांतच असते. ज्यावेळी अर्जुनने ती डिवोर्सची नोटीस उघडून पाहिलेली असते त्याच्या पायाखालची जमीन हादरलेली असते. अर्जुन पुरता कोलमडून जातो. अर्जुन तिथे आता सायलीला विचारतो की सायली, माझ्याकडून तुला डिवोर्स हवा आहे. हे सत्य सर्वांच्या समोर येता क्षणी सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. सर्वजण तितकेच कोलमडून गेलेले असतात, धक्क्यात असतात. तर अर्जुन तिथे सायलीला डिवोर्स पेपर दाखवतो आणि म्हणतो की अच्छा, म्हणजे ॲडव्होकेट सानेसाठी तू या डिवोर्स पेपरसाठी गेली होतीस ना? या डिवोर्स पेपरवरती तुझ्या सह्या आहेत. आणखी काय पुरावा पाहिजे सायली मला? अर्जुन पुरता तुटून गेलेला असतो. ज्या सायलीवरती त्याने जीवापाड प्रेम केलेलं असतं ती सायली आपल्यापासून दूर जाणार हा धक्का अर्जुनला सहनच होत नसतो. कल्पना, प्रताप देखील आता त्यांना तर काही कळतच नसतं. अर्जुन रागाच्या भरात ते पेपर सायलीच्या अंगावरती उधळतो आणि रागाने तेथून त्याच्या रूममध्ये निघून जातो. चैतन्य पटकन अर्जुनला समजावण्यासाठी त्याच्या मागोमाग जातो. अस्मिता मात्र खूपच खुश असते. परंतु हा धमाका, हे वादळ सुभेदारांच्या घरात प्रियाने आणलेलं असतं. तर सायली देखील आता मोठ्या धक्क्यात असते. तिला कळत नसतं की हे तर तिने काहीच केलेलं नाही आहे. मग हे डिवोर्स पेपर्स त्यांनी कसे काय पाठवले असतील? सायली पटापट आता ते डिवोर्स पेपर्स जे पडलेले असतात खालती ते उचलायला लागते आणि कल्पना रडतच सायलीला प्रश्न विचारते की सायली, अगं हे सगळं काय आहे? हे कशासाठी करते आहेस तू? तुझा आणि अर्जुनचा घटस्फोट. हे सगळं सत्य पूर्णाजीने स्वतःच्या कानाने ऐकलेलं असतं आणि पूर्णाजी तिथेच आता रडायला लागते. ती म्हणते की काय? हे सगळं काही ऐकण्याआधी माझे डोळे का नाही मिटले? तेव्हा सायली, कल्पना, प्रताप, अश्विन सगळेजण धक्क्याने पूर्णाजीकडे पाहत असतात. तर पूर्णाजी तिथे म्हणते की देवी आई, अगं आत्ताच मी तुझ्या दर्शनाला आले होते ना. ही धक्कादायक बातमी तू मला देण्याआधी तिथेच माझा जीव का नाही घेतला? तेव्हा सायलीला मोठा धक्काच बसतो. पूर्णाजी आता स्वतःला त्रास करून घेत असतात. सायलीच्या एका गैरसमजामुळे तिथे फक्त सायली एकटीच त्रासात नसते, तर अख्खं घर तिथे त्या त्रासामध्ये होरपळून निघत असतं. माझे जर डोळे तिथेच मंदिरात मिटले असते ना, तर हे सगळं काही मला माझ्या डोळ्यांनी बघावं तरी लागलं नसतं, असं म्हणत पूर्णाजी खूप रडत असते. तर पूर्णाजीला तो धक्का सहन होत नसतो. ती स्वतःला त्रास करून घेत असते. तेव्हा तिथे अश्विन पुढे जातो आणि तो पूर्णाजीला सावरतो. अश्विन तिथे पूर्णाजीला म्हणतो की हे बघ पूर्णाजी, तू आतमध्ये ये, तू बस आधी, आपण बसून बोलूयात ना सगळं काही. तर पूर्णाजी अश्विनचा हात झटकते आणि ती सायलीकडे जाते. सायलीला पूर्णाजी प्रश्न विचारते की तुझ्यात आणि अर्जुनच्यात इतकं काय भांडण झालं आहे की तुला एवढा मोठा टोकाचा निर्णय घ्यावा लागला सायली? सायली मुख गिळून शांतच असते. ती पुढे काही बोलतच नसते. तिला देखील काही सुचतच नसतं. हे सगळं अचानकपणे घडलेलं असतं. सर्वजण सायलीवरती नाराज झालेले असतात, अगदी अर्जुन सुद्धा. कल्पना तिथे सायलीला म्हणते की सायली, अगं नवरा बायकोंमध्ये वाद होतात, खटकं उडतात, परंतु इतका टोकाचा निर्णय घ्यायचा नसतो बाळा. घरातल्या सर्वांचाच खूप मोठा गैरसमज झालेला असतो. एकतर सुरुवातीला सायलीने स्वतः गैरसमज करून घेत अर्जुनवरती फसवणुकीचे आरोपच लावलेले असतात आणि त्याच्याशी ती नातं तोडायला निघालेली असते. असं घरातल्या सर्वांनाच वाटत असतं की सायलीच हे सगळं काही करते आहे, सायली स्वतः अर्जुनशी नातं तोडत आहे. परंतु सुभेदारांच्या घरात आलेलं वादळ प्रियाने आणलेलं असतं. आता हे सर्व काही सत्य सर्वांच्या समोर कसं येईल ते आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहूया अर्जुन सायलीच्या प्रेमात आधीचाच वेडा झालेला असतो आणि सायलीने डिवोर्स नोटीस पाठवल्याचा धक्का अर्जुनला सहन होत नाही. अर्जुन तिथे चैतन्याला म्हणतो की मला कळत नाही आहे चैतन्य, अरे त्यांना डिवोर्स हवा आहे. एवढं काय चूक केली आहे मी? काय चूक झाली आहे माझ्याकडून तेही सांगत नाही आहेत. परंतु मी आता गप्प नाही बसणार आहे चैतन्य. माझं नक्की काय चुकलंय, का ते नातं तोडायला निघाले आहेत, हे मी त्यांना चाप विचारणारच. त्यानंतर अर्जुन सायलीला हाताला धरून खेचत घेऊन आलेला असतो आणि अर्जुन सायलीला चाप विचारतो की इतकं नक्की काय झालं आहे की तुम्हाला डिवोर्स हवा आहेत? तेव्हा तिथे आता सायली चिडूनच म्हणते की एक गोष्ट तुम्ही विसरताय अर्जुन सर. ज्या दिवशी आपण कॉन्ट्रॅक्ट पेपरवरती सह्या केल्या होत्या ना,
त्याच दिवशी आपण डिवोर्स पेपर्सवरती देखील सह्या केल्या होत्या आणि जर मला डिवोर्स हवाच असता तर तेच पेपर्स मी तुमच्या पुढे केले नसते का? का मी दुसऱ्या वकिलाकडे गेले असते ते डिवोर्सचे पेपर्स मागायला? आता या सगळ्यांमध्ये सायलीचा एक खुलासा तर झाला आहे, परंतु आता या प्रिया कशी अडकेल? साने वकील स्वतःचं तोंडून खरं सांगेल का? हे आपण येणाऱ्या भागात पाहणार